नमस्कार मित्रांनो, आज आपण सह्याद्रीमधल्या अशा एका किल्ल्याची भटकंती करणार आहे, ती म्हणजेच नाणेघाट जवळ असणारा जीवधन किल्ला। जीवधन किल्ल्याला जायला आपल्याला दोन मार्ग पाहायला भेटतात। एक तर जुन्नर मार्ग म्हणजे घाटघर मार्ग आणि दुसरा आहे तो नाणेघाट मार्ग। आणि आज आपण भटकंती करणार ती म्हणजेच नाणेघाट मार्ग। आणि ह्या नाणेघाट मार्गे जाताना आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे, इथं आल्यावर मित्रांनो तुम्ही त्या किड्यांपासून लांब राहा। तर मित्रांनो, महाराजांचे गड किल्ले आणि महाराजांचा इतिहास पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवराय मित्रांनो, मी आहे संदेश आणि तुमच्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण आलेलो आहे जीवधन फोर्ट जवळ। आपल्या पाठीमागेच आहे इथं जीवधन फोर्टचा ट्रेकिंग पॉईंट। आता आपण आहे नाणेघाट जवळ, जो आपल्या मागच्या साईडला हा आहे तो मित्रांनो नाणेघाट, जो तुम्हाला आहे ना जीवधन फोर्टच्या इथं ट्रेकिंग पॉईंट येतो। त्या साईडला आपले मित्र आहेत, त्यांची ओळख करून तुम्हाला नंतरलाच देतो। आजचा प्रवास मात्र आपला खूप काय अवघड होणार आहे, कारण तब्बल आपल्याला किल्ल्यावरती जायला एकूण 4-1 तास लागणार आहेत। या एकूण 4-1 तासामध्ये आपली जी वाट लागणार आहे हे तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल। तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, ज्या कारण तुम्हाला जीवधन फोर्टवर काय काय आहे हे नक्कीच पाहायला भेटेल। तर व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, आताच आपण 12 पाहून आलो आणि आपल्या समोरच आहे नानाचा अंगठा, जो तुम्हाला आहे ना या झाडांच्या पाठी पाहायला भेटत असेल। आणि त्याच्यात वरती मित्रांनो आपल्याला जो जीवधन फोर्ट आहे तो पाहायला भेटतो। मात्र आजचा जो ट्रेक आहे तो मित्रांनो जास्त लांब आहे, ज्या कारण आपल्याला खूप चालायचं आहे। जीवधन फोर्टला जात असताना आपल्याला 1-2 ठिकाणी किल्ल्याचा इतिहास पाहायला भेटतो, तर तुम्ही जात असाल तर नक्कीच पहा। कमीत कमी मित्रांनो पाऊण तास 1 तास आपण चाललो आणि नंतरला आपल्याला काही चढाव पाहायला भेटतो। मात्र हा चढाव आपल्याला आहे ना दम लागतो। इथं जेव्हा पण येशाल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट सीधाच मार्ग आहे आणि जागेवर तुम्हाला आहे ना पायवाट दिसेलच। तर अशा प्रकारचा हा आपल्याला चढाव आहे, तो डायरेक्ट वरती आहे ना पटरापर्यंत घेऊन जातो। नाणेघाट मार्गे चालल्यावर आपल्याला काही टायमानंतरला हा चढाव पाहायला भेटतो। मात्र हा चढाव आपल्याला काही टायमानंतरला गडाच्या पायऱ्या जिकडनं स्टार्ट होतात तिथं आपल्याला पोहोचवणार होता। मित्रांनो, कंटिन्यू आपण चढाव चढलो ना त्यानंतर आपल्याला इथं पायरी मार्ग पाहायला भेटतो। मात्र आता आपल्याला इथं पडक्या अवस्थेत आहे, पण इथं जर येत असाल तर तुम्ही नाणेघाट मार्गे, कारण इथं 2 येतो, पुढे एक गाव आहे त्या मार्गे पण येतो। इथं आल्यावर मित्रांनो तुम्ही त्या किड्यांपासून लांब राहा, कारण जागेवर तुम्हाला झाडावर लटकलेले किडे पाहायला भेटतात आणि त्या किड्यांवरनं आपल्याला कुठलाही ना इन्फेक्शन होईल हे माहिती नाही। आताच एकाला चिरडला। वरती जाऊन आपल्याला बरंचसं पाहायचं आहे। नाणेघाट मार्गे जर जीवधन फोर्टला जात असाल या घनदाट जंगलामधून, तर जंगली प्राण्यांपासून सावध राहा, की असं म्हणतात की ह्या ठिकाणी जंगली प्राणी आहेत। निसर्ग पण आमच्या बरोबर खूप काही खेळत होता, कारण जून महिन्या एंडिंगला पण आपल्याला हे कडतं ऊन पाहायला भेटत होतं, ज्या कारण किल्ल्यावरती जायला आपल्याला अजून जास्त दम लागत होता। जीवधन फोर्टला यायला 2 मार्ग लागतात, एक तर बेस विलेज आहे आणि दुसरा आहे तो नाणेघाट मार्ग आहे। नाणेघाट मार्गे दोन्ही पण तेवढेच आहेत, पण नाणेघाट मार्गे डायरेक्ट चढायला लागतो आपल्याला। त्या उचक्या पण लागलेल्या ऑलमोस्ट मित्रांनो जून महिना संपत आला आहे आणि तरी पण आहे ना एवढं ऊन पडतं आहे, वाट लागलेली आहे आणि आताचा बराचसा आपल्याला चालायचं आहे। ते समोरच आपल्याला बॅचकीचा मार्ग पाहायला भेटतो आणि इथं आहे अंगठा। हॅलो, तर अजून खूप वरती जायचं आहे। थोड्याच वेळात आपल्याला हे गडावरील सुंदर दृश्य पाहायला भेटणार आहे, हे कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही। हेच पाहण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। तर मित्रांनो खूप जवळ पोचलो आपण। तर आपल्या बाजूला बॅचकी तुम्हाला पाहायला भेटत असेल आणि ह्या मार्गे आपल्याला जायचं आहे। आणि सकाळी जिकडनं ट्रेक स्टार्ट केला ना तर तो बघा, शायद हा जंगल आहे ना त्याच्या पार मधून हायवे आहे, जो माळशिल घाट मार्ग आहे। तिकडनं आपण नाणेघाट मार्गे आलो आणि इकडनं नाणेघाट मार्गे जाताना एवढ्या पाण्याच्या टाक्या लागताच आपल्याला एवढा अंदाज येऊ शकतो की तेव्हाच्या काळात हा पुणे आणि कोकण हा केवढा मोठा घाटमार्ग असू शकतो। मित्रांनो, खालती आपल्याला ज्या पाण्याची टाकी लागली त्यानंतरच वरती आलं तर ही आपल्याला दगडामध्ये कोरलेली पाण्याच्या टाक्या आहेत, परंतु त्या साईडला रस्ता मित्रांनो बिकट आहे, ज्या कारण आपण ते जात नाही आणि बराचसा धुका आता वरती पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता।
मगाशी मित्रांनो काहीच वरती नव्हतं, पण इथं टायमाला इथं क्लायमेट चेंज होतं आहे. सकाळपर्यंत वरती दम लागत होता वरती चढताना. आता असं वाटतं आहे की पाऊस पडेल. आता आपल्याला पाहायला भेटतं आहे नाणेघाटचा जो चेक पॉईंट आहे त्याच्यात खालती असणारी ही दगडात कोरलेली गुफा. याच गुफामध्ये आपल्याला काही कोरलेले शिलालेख पाहायला भेटतात. तब्बल मित्रांनो 2.5 तासानंतरला आपण वरती पोचलेलो आहे, जिकडनं राईट साईडला आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला भेटतो आणि स्ट्रेट जायचं आहे ते म्हणजे जीवदान फोर्ट जवळ. आता आपण पोचलेलो आहे नाणेघाटाच्या सर्वात प्राचीन चेक पॉईंट जवळ. चला तर पाहूया ह्याचा इतिहास. नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. या नाणेघाटचा भाग एक साईड जुन्नर व एक साईड कोकण भाग हा पडतो. व्यापाऱ्यांसाठी सोयीचे व्हावे यासाठी देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. असे म्हणतात हा घाटमार्ग पहिल्या शतकाचा असावा. या घाटमार्गे जर कोणाला जायचं असेल तर तेव्हाच्या काळात या चेक पॉईंटवर त्यांना रक्कम देण्यास लागायची. हे सह्याद्रीचं सुंदर दृश्य पाहत पाहत गडाच्या दिशेने निघालोय. जी आपली पुढे जाऊन वाट लागणार आहे ती तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे जीवदान फोर्टाच्या ठिकाणी पायऱ्या स्टार्ट होतात, आपल्या पाचच्याच बाजूला आहेत. थोड्याच वेळानंतरला जंगल पॅच केल्यानंतरला आपण जाऊन पोचतो जिकडनं गडाच्या पायऱ्या स्टार्ट होतात. मात्र इथलं आपल्याला दृश्य पावसाळ्यात जे पाहायला भेटतं. ऑलमोस्ट मित्रांनो आमच्या सर्वांचा जीव गेलेला आहे. म्हणजे ज्या पठार लागला आहे ज्या अगोदर तिथंच आम्हाला 2-1.5 तास लागले आणि आता इकडनं 1-1.5 तासाचा ट्रेक आपल्या जवळच आहे. जो आपल्या वरचा जो बुरुज पाहायला भेटतो आहे म्हणजे जर डोंगर पाहायला भेटतो आहे ना तो जीवदान फोर्टचा आहे. जाऊया. एका साईडला दरी आहे, मार्ग जागा चांगला नाही कारण पावसाळ्या कारण ही दगडं आहेत ना खालती आलेले आहेत. कधी पण येशाल तर इथं शेवाळ आहे ज्या कारणासाठी तुमचा पाय घसरेल, तुम्ही जायला खालतीच असाल. तर येताना मित्रांनो लक्ष ठेवून या आणि जरा हात ठेवा. कित्येक तासानंतरला आपण गडाच्या ॲडव्हेंचर पॅचला पोचलोय. मात्र हा ॲडव्हेंचर पॅच काही लोकांना अवघड ठरत होता. इथं मध्ये मित्रांनो आपल्याला ॲडव्हेंचर पॅच पाहायला भेटतात. मात्र ही गर्दी पाहिल्यानंतरला मनामध्ये मात्र एक विचार आला. मात्र सुट्टीच्या दिवशी सह्याद्री पाहायला निघायचं का नाही निघायचं. मात्र आता आपण पोचलेलो आहे गडाचा महादरवाजा म्हणजेच मुख्य द्वारजवळ. मात्र ह्या दरवाजाचं कन्स्ट्रक्शन पाहिल्यानंतरला हा दरवाजा केवढा मजबूत आहे ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. मित्रांनो तब्बल किती तासानंतरला आम्ही पोचलो आहे आता. पण जे पोचल्यानंतर आपल्याला जे पाहायला भेटतं म्हणजे आता चालू झाला आहे पावसाळा, पण पावसाळ्यानंतरला तुम्हाला जे पाहायला भेटतं गडकिल्ल्यांवरती ते मित्रांनो ही गर्दी. आता गडावर एकूण आपल्याला काय काय पाहायला भेटतं ते आता लगेच पाहूया. तो व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि आपल्या खालती होता तो रिव्हर्स वॉटरफॉल. पण आता पाऊस इथं कमी आहे ज्या कारणासाठी आपल्याला पाणी दिसत नाही. आता पाहूया गडावरती आपल्याला काय काय पाहायला भेटतं. गडावरील असलेला महादरवाजा, दक्षिणे बाजूला जिवाई देवीचं पडझड झालेलं मंदिर पाहायला भेटतं. याच जवळ आपल्याला गडावरील काही पाण्याचे टाके पाहायला भेटतात. मात्र तेव्हाच्या काळात किल्ल्याचा केवढा महत्त्व आहे ह्याचा आपल्याला पाण्याच्या टाक्यावरनं पाहायला भेटू शकतो. गडावरती आपल्याला ज्या पद्धतीने धान्याची कोठार पाहायला भेटते ह्याचं खूप कमी किल्ल्यावरती आपल्याला अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन पाहायला भेटतं. मात्र जीवदान फोर्टला जर तुम्ही जात असाल तर ही धान्याची कोठार पाहायला कधी विसरू नका. मात्र गडाच्या बाजूला पाहायला भेटतं ते म्हणजे सुंदर वानरलेणी सुळका. मित्रांनो गडाच्या सर्वात उंच भागावर आलो आपण. पाठीमागे तिथं आहे ना जिकडनं गडाचा टॉप व्ह्यू आहे आणि ह्या साईडला जिथं माणसं आहेत ना तिकडनं ते रॅपल डाऊन करतात. वानरलिंगी तर तुम्हाला मगाशी दाखवेलच. तिकडनं तुम्हाला जो सुळका आहे जो आपल्याला वानरलिंगीचा तिथं पाहायला भेटतं. इथं काही पाण्याच्या टाक्या आहेत. ह्या साईडला आपल्याला मंदिर पाहायला भेटतं ते बघा. आणि त्या साईडला बुरुज आहे आणि ह्या साईडला मग आपल्याला पाण्याच्या टाक्या आहेत. आता पावसाचा टाईम आहे ज्या कारणासाठी आपल्याला हे पाणी संपूर्ण पाहायला भेटते. मित्रांनो गडावर असलेली धान्याची कोठार. खूप कमी गड किल्ल्यांवरती आपल्याला अशा प्रकारची धान्याची कोठार पाहायला भेटते. नाहीतर आपल्याला एक गुफा टाईप आणि काही असे स्तंभ हे पाहायला भेटतात. मात्र ही काहीतरी वेगळंच कन्स्ट्रक्शन आहे. जीवदान किल्ल्यावर येत असाल तर मित्रांनो ही धान्याची कोठार विसरू नका.
कारण खूप आहे ना भारी कन्स्ट्रक्शन आहे, जे तुम्हाला बघायला खूपच आवडेल. जीवदान फोर्टच्या सर्वात उंच भागावर असाल ना तुम्ही त्या साईडला, तर तुम्हाला उजव्या साईडला आहे ना ही धान्याची कोठार जी अशा पद्धतीने आहे मित्रांनो, ही तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्याच्यात आहे ना राईट साईडला तुम्हाला पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात. आणि त्याच टाक्या लेफ्ट साईडला पण मित्रांनो तशाच पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र हे आहे आपल्याला गडावरील सुंदर दृश्य. मात्र मित्रांनो धुके असल्या कारण जास्त काय आपण गडावरती शूट करत नाही. गडावरचा आजचा मित्रांनो क्लायमेट खूपच भारी आहे. जिथे जागेवर आहे ना टायमाला धुके येतो आहे. आणि जर मध्ये आहे ना क्लिअरली आपल्याला क्लायमेट पाहायला भेटतं आहे. आणि पावसाच्या कारण आपल्याला जिथं ग्रीनरी आहे. मात्र मित्रांनो इथंच आपला ब्लॉग आहे तो एंड करूया. व्हिडिओ कशी आवडली असेल ती तुम्ही कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. मात्र लवकरच भेटूया सह्याद्रीमधल्या अजून एका ॲडव्हेंचर ठिकाणी.